कर्करोगाच्या उपचारात कोणता नोबेल वायू वापरला जातो? कर्करोगाच्या उपचारात रेडॉन हा नोबेल वायू वापरला जातो. कर्करोगाच्या उपचारात कोणता नोबेल वायू वापरला जातो? कर्करोगाच्या उपचारात रेडॉन हा नोबेल वायू वापरला जातो. मोनेझॉइट वाळूमध्ये कोणते खनिज आढळते? मोनेझाइट वाळूमध्ये थोरियम खनिज आढळते. मोनेझाइट वाळूमध्ये कोणते खनिज आढळते? मोनेझाइट वाळूमध्ये थोरियम खनिज आढळते. शरीरातील सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी थायरॉइड आहे. शरीरातील सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी थायरॉइड आहे. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी ब्ल्यू व्हेल आहे. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी ब्लू व्हेल आहे. व्हॉइसरॉय पद कधी निर्माण करण्यात आले? व्हॉइसरॉय पद 1858च्या कायद्यात करण्यात आले. व्हॉइसरॉय पद कधी निर्माण करण्यात आले? व्हॉइसरॉय पद 1858च्या कायद्यात करण्यात आले. राजघटनेत आम्ही भारताचे लोक अशी संज्ञा कोठे आहे? राजघटनेत आम्ही भारताचे लोक अशी संज्ञा परिचयमध्ये म्हणजेच प्रस्तावनेमध्ये आहे. राजघटनेत आम्ही भारताचे लोक अशी संज्ञा कोठे आहे? राजघटनेत आम्ही भारताचे लोक अशी संज्ञा परिचयमध्ये म्हणजेच प्रस्तावनेमध्ये आहे. न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना कोठून आली? न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना अमेरिकेतून आली आहे. न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना कोठून आली आहे? न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना अमेरिकेतून आली आहे. बंगालचे राज्यपाल कोण होते? बंगालचे राज्यपाल वॉर्न हेस्टिंग्स 1772 ते 1785 या काळात होते. बंगालचे राज्यपाल कोण होते? बंगालचे राज्यपाल वॉर्न हेस्टिंग्स 1772 ते 1785 या काळात होते. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदाद्वारे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात? राष्ट्रपती कलम 108 या अनुच्छेदाद्वारे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदाद्वारे संयुक्त सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात? राष्ट्रपती कलम 108 या अनुच्छेदाद्वारे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश हिरालाल जी कानिया हे होते. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश हिरालाल जी कानिया हे होते. भारतीय संविधानाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? भारतीय संविधानाचा सर्वात मोठा स्रोत 1935चा कायदा आहे. भारतीय संविधानाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? भारतीय संविधानाचा सर्वात मोठा स्रोत 1935चा कायदा आहे. कोणत्या समितीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली होती? लक्ष्मी मल्ल सिंघवी आणि पी.के. थुंगन समितीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली होती. कोणत्या समितीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली होती? लक्ष्मी मल्ल सिंघवी आणि पी.के. थुंगन समितीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली होती. 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद कोणी म्हटले आहे? 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद पंडित नेहरू यांनी म्हटले आहे. 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद कोणी म्हटले आहे? 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. संविधान सभेने घटनात्मक सल्लागार म्हणून कोण होते? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर B.N. राव हे होते. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर B.N. राव हे होते. कायदा दिवस कधी साजरा केला जातो? कायदा दिवस 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. कायदा दिवस कधी साजरा केला जातो? कायदा दिवस 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कोणत्या लेखात आहे? कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कलम 352(3) यामध्ये आहे. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कोणत्या लेखात आहे? कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कलम 352(3) या लेखात आहे. सर्वप्रथम राष्ट्रध्वज कधी फडकवण्यात आला होता? सर्वप्रथम राष्ट्रध्वज 26 जानेवारी 1930 फडकवण्यात आला होता. सर्वप्रथम राष्ट्रध्वज कधी फडकवण्यात आला होता? सर्वप्रथम राष्ट्रध्वज 26 जानेवारी 1930 फडकवण्यात आला होता. कोणत्या कलमानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी लागू केले होते? कलम 28 नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी लागू केले होते. कोणत्या कलमानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी लागू केले होते? कलम 28 नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी लागू केले होते. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली? काँग्रेसच्या लाहोर 1929च्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली? काँग्रेसच्या लाहोर 1929च्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आली? 21वी
61वी घटना दुरुस्ती 1989नुसार मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली? 61वी घटना दुरुस्ती 1989 या घटना दुरुस्तीद्वारे मतदारांचे वय 61 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली? 61व्या घटना दुरुस्ती 1989नुसार मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली? 61वी घटना दुरुस्ती 1989नुसार मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली? काँग्रेसच्या लाहोर 1929च्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली? काँग्रेसच्या लाहोर 1929च्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली. कोणत्या कलमानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी लागू केले होते? कलम 28नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी लागू केले होते. कोणत्या कलमानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी लागू केले होते? कलम 28नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी लागू केले होते. सर्वप्रथम राष्ट्रध्वज कधी फडकवण्यात आला? सर्वप्रथम राष्ट्रध्वज 26 जानेवारी 1930 साली फडकवण्यात आला होता. सर्वप्रथम राष्ट्रध्वज कधी फडकवण्यात आला होता? सर्वप्रथम राष्ट्रध्वज 26 जानेवारी 1930 साली फडकवण्यात आला होता. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कोणत्या लेखात आहे? कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कलम 352(3) मध्ये आहे. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कोणत्या लेखात आहे? कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कलम 352(3) या लेखात आहे. कायदा दिवस कधी साजरा केला जातो? कायदा दिवस 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. कायदा दिवस कधी साजरा केला जातो? कायदा दिवस 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर B.N. राव हे होते. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर B.N. राव हे होते. 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद असे कोण म्हटले आहे? 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद असे कोण म्हटले आहे? 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. कोणत्या समितीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली होती? लक्ष्मी मल्ल सिंघवी आणि P.K. थुंगन समितीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली होती. कोणत्या समितीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली होती? लक्ष्मी मल्ल सिंघवी आणि P.K. थुंगन समितीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली होती. भारतीय संविधानाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? भारतीय संविधानाचा सर्वात मोठा स्रोत 1935चा कायदा आहे. भारतीय संविधानाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? भारतीय संविधानाचा सर्वात मोठा स्रोत 1935चा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश हिरालाल जी कानिया हे होते. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश हिरालाल जी कानिया हे होते. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदाद्वारे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात? राष्ट्रपती कलम 108 नुसार दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदाद्वारे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात? राष्ट्रपती 108 या अनुच्छेदाद्वारे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकी बोलवतात. बंगालचे पहिले राज्यपाल कोण होते? बंगालचे पहिले राज्यपाल वॉर्न हेस्टिंग्ज 1772 ते 1785 या काळात होते. बंगालचे पहिले राज्यपाल कोण होते? बंगालचे पहिले राज्यपाल वॉर्न हेस्टिंग्ज 1772 ते 1785 या काळात होते. न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना कुठून आली? न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना अमेरिकेतून आली. न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना कुठून आली? न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना अमेरिकेतून आली. राज्यघटनेत आम्ही भारताचे लोक अशी संज्ञा कोठे आहे? राज्यघटनेत आम्ही भारताचे लोक अशी संज्ञा परिचयमध्ये म्हणजेच प्रस्तावनेमध्ये आहे. राज्यघटनेत आम्ही भारताचे लोक अशी संज्ञा कोठे आहे? राज्यघटनेत आम्ही भारताचे लोक अशी संज्ञा परिचयमध्ये म्हणजेच प्रस्तावनेमध्ये आहे. व्हाईसरॉय पद कधी निर्माण करण्यात आले? व्हाईसरॉय पद 1858च्या कायद्यात निर्माण करण्यात आले. व्हाईसरॉय पद कधी निर्माण करण्यात आले? व्हाईसरॉय पद 1858च्या कायद्यात निर्माण करण्यात आले. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी ब्लू व्हेल आहे. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी ब्लू व्हेल आहे. शरीरातील सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी थायरॉइड आहे. शरीरातील सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी थायरॉइड आहे. मोनेझाईट वाळूमध्ये कोणते खनिज आढळते? मोनेझाईट वाळूमध्ये थोरियम हे खनिज आढळते. मोनेझाईट वाळूमध्ये कोणते खनिज आढळते? मोनेझाईट वाळूमध्ये थोरियम हे खनिज आढळते. कर्करोगाच्या उपचारात कोणता नोबल वायू वापरला जातो? कर्करोगाच्या उपचारात रेडॉन हा नोबल वायू वापरला जातो. कर्करोगाच्या उपचारात कोणता नोबल वायू वापरला जातो? कर्करोगाच्या उपचारात
रेडॉन हा नोबल वायू वापरला जातो.